morning students. Today we are going to learn a lesson that is very important for 9th standard, the fall of a Troy. Okay, the fall of a Troy. What is the name of lesson? The fall of a Troy. म्हणजे या ठिकाणी ट्रॉय या शहराचा पाडाव आज आपण बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो. बघा, द इलियाड इज द स्टोरी ऑफ विलियम ऑफ अ ट्रॉय, a rich trading city in Asia Minor near the narrow sea that leads from the Aegean to the Black Sea. Okay, the Iliad is the story. आता हे इलियाड हे काय आहे तर या ठिकाणी जे ग्रीक लोक आहेत त्यांचं या ठिकाणी एक महाकाव्य आहे. राईट, दॅट इज अ महाकाव्य. आपण त्याला काय म्हणतोय? महाकाव्य. राईट, म्हणजे इलियाड इज द स्टोरी ऑफ इलियम और ट्रॉय. एका ट्रॉय या शहराची ही कथा आहे. ओके, अ रिच ट्रेडिंग सिटी अँड ट्रॉय वॉज अ रिच ट्रेडिंग सिटी. आणि ट्रॉय हे कसं होतं तर अतिशय या ठिकाणी व्यापाराने समृद्ध असं शहर होतं. म्हणजे अ रिच ट्रेडिंग सिटी इन आशिया मायनर, आशिया मायनर नियर द नॅरो सी. आशिया मायनर नियर द नॅरो सी, दॅट वॉज अ नियर द नॅरो सी. नॅरो म्हणजे काय? अरुंद अशा प्रकारचा एक समुद्र होता. या समुद्राच्या बाजूला या ठिकाणी हे शहर वसलेलं होतं. अँड लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. ओके, दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ फॉर कॉमर्स and agriculture. Yes, it was well situated. म्हणजे that was well situated for the commerce म्हणजे काय? वाणिज्य, व्यापार, लक्षात, and agriculture. आणि शेतीसाठी हे शहर अतिशय समृद्ध होतं. कसं होतं? शेतीसाठी समृद्ध होतं. बरोबर. आणि इट वॉज वेल सिच्युएटेड बोथ, काय वापरलेलं आहे? बोथ यांचा वापर केलेला आहे. बघा, बोथ फॉर कॉमर्स म्हणजे आपण इथं असं म्हणू शकतो नॉट ओनली फॉर कॉमर्स बट ऑल्सो ॲग्रिकल्चर. राईट, आणि ॲज वेल ॲजचा वापर करता येईल विद्यार्थी मित्रांनो. या ठिकाणी इट वॉज वेल सिच्युएटेड फॉर कॉमर्स ॲज वेल ॲग्रिकल्चर. येस, दीज आर द वर्ड्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. ओके, तर या दोन्हीसाठी हे शहर प्रसिद्ध होतं. बरोबर, आलं लक्षात तुमच्या. आता इन फ्रंट ऑफ द सिटी, आता या शहराच्या समोर काय होतं? वॉज द सी ओव्हर, वॉज द सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ अ ट्रॉय. आणि या ठिकाणी सेल्ड काय केलेले आहेत? या ठिकाणी सेल येतात. आता सेल म्हणजे काय आपण बघत होतो की या सेल म्हणजे जहाजा या ठिकाणी तरंगायला लागलेल्या आहेत. काय लक्षात? विच सेल्ड द शिप्स ऑफ अ ट्रॉय. आणि ट्रॉय या शहराच्या आजूबाजूला एक समुद्र आहे आणि या समुद्रावर जहाजा तरंगताना आपल्याला दिसत आहेत. आणि कॅरिंग गुड्स अँड ग्रेन्स, दे वेअर कॅरिंग गुड्स अँड ग्रेन्स. ते काय करायला लागले तर धान्य आणि या ठिकाणी माल सगळीकडे आणण्याचा प्रयत्न करतायत. ॲट द बॅक रोड द हाय पीक्स ऑफ माउंट इडा. आता इट इज अ डिस्क्रिप्शन, हे फक्त ट्रॉय या शहराचे एक वर्णन आहे. बघा, लक्षात घ्या की या ठिकाणी आता काय म्हटलेलं आहे? ॲट द बॅक रोज द हाय पीक ऑफ माउंट इडा अँड देअर वॉज अ पीक म्हणजे एक शिखर होतं आणि दॅट वॉज अ माउंट इडा. काय होतं ते? माउंट इडा. लक्षात, फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर अँड स्ट्रीम म्हणजे ज्याच्यातून अनेक प्रकारच्या नद्या या ठिकाणी, ज्याच्याकडे अनेक प्रकारच्या नद्या आणि छोटे छोटे या ठिकाणी स्ट्रीम यांचा प्रवाह जात होता. राईट, ओके. द व्हॅली अमॉंग द हिल्स. आता बघा, अमॉंगचा वापर करण्यात आला आहे. अमॉंग म्हणजे काय? अनेकांच्या मध्ये. द व्हॅलीज अमॉंग द हिल्स म्हणजे ह्याच्या काही दऱ्या होत्या, त्या दऱ्या या ठिकाणी आपल्याला टेकड्याच्या जवळजवळ दिसत होत्या. म्हणजे याचा अर्थ द व्हॅलीज अमॉंग द हिल वेअर फील्ड अँड कॅटल. आणि या ठिकाणी गुरढोरं आणि शेती याचा मोठ्या प्रमाणावर काय होता? वावर होता. लक्षात, म्हणजे शेती सगळीकडे होती. देअर वेअर मेनी टाइप्स ऑफ द फील्ड अँड ऑल्सो देअर वेअर ऑल्सो कॅटल्स. राईट, म्हणजे बोथ ऑफ देम वेअर प्रेझेंट देअर. लक्षात, सगळ्या गोष्टी तिथं प्रेझेंट होत्या. आता का? बिकॉज ऑफ दॅट वॉज द व्हेरी नाईस प्लेस.
for, and that was well situated by the hills, valleys, and also fields were there. And so the many types of the birds and animals attracted that type of a city, and also most of the people were coming there. Most of the people were coming there to work, right? The valleys among the hills were well watered and fertile, right? Well watered. The valleys among the hill were well watered. Well watered, it is a compound word, right? And fertile. आणि fertile म्हणजे काय? सुपीक. With a corn growing in a fertile field and cattle feeding on the rich grass of the meadows. फीडिंग म्हणजे काय? चरणे, जगणे, लक्षात, आणि ते खाणे या अर्थाने म्हणूया आपण. फीडिंग ऑन द रिच ग्रास, and there was a rich grass, that was a grass, and down the rich grass of the meadows, गवताचे कुर्ण. काय होते तिथं? गवताचे कुर्ण होते. while sheep fed on the slopes of the hills, आणि ज्या मेंढ्या होत्या, while म्हणजे काय? त्याच वेळेस. while those were the cattles were grazing, लक्षात, ते चरत होत्या कशावर? तर गवताच्या कुरणावर. and while sheep fed on the slopes of the hills, आणि एवढंच नाही तर टेकड्याची जी पायथा होता किंवा टेकड्या होत्या, या टेकड्याच्या पायथ्याशी मोठ्या प्रमाणावर मेंढ्यांचा सुद्धा वावर होता. म्हणजे शीप फेड काय? फीड आणि फेड हे आपण या ठिकाणी पाहिलेलं आहे ऑन द स्लोप ऑफ द हिल्स. ओके, आता तुमच्या एक लक्षात आलेलं असेल की दिस इज अ स्टोरी. ओके, हा एक पॅसेज आहे विद्यार्थी मित्रांनो. आपण एकच पॅसेज बद्दल अभ्यास करणार आहोत. तर बघा एकदा डबल मी तुम्हाला सांगतोय. द इलियाड इज द स्टोरी ऑफ अ विल्यम और ट्रॉय. इलियाड ही एक गोष्ट आहे, ती आहे या ठिकाणी इलियम और ट्रॉयची आहे. अ रिच ट्रेडिंग सिटी, आणि ट्रॉय इज अ रिच ट्रेडिंग सिटी अँड मायनर नियर नॅरो सी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी. लक्षात, एजियन टू द ब्लॅक सी. अँड इट वॉज वेल सिच्युएटेड, म्हणजे ते अतिशय चांगलं वसलं गेलेलं होतं. बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर, म्हणजे कॉमर्स आणि ॲग्रिकल्चरसाठी हे शहर प्रसिद्ध होतं. इन फ्रंट ऑफ द सिटी, आणि या शहराच्या जवळच काय होतं? वॉज सी ओव्हर विच सेल्ड द शिप्स ऑफ अ ट्रॉय. आणि या ट्रॉय या शहराच्या ज्या जहाजा होत्या, या जहाजा या समुद्रावर तरंगत होत्या. लक्षात, अशा प्रकारचं भव्य वातावरण तिथं आपल्याला दिसत होतं. आणि कॅरिंग गुड्स, बघा, कॅरिंग गुड्स अँड ग्रेन्स. आता कॅरिंग गुड्स अँड ग्रेन्स, कॅरी म्हणजे काय? वाहून नेणे. इट इज अ सिंपल सेंटेन्स, राईट? कॅरिंग गुड्स, इट इज अ जिरंड. yes, it is called a gerund. Carrying goods and grains at the back rose high peak of Mount Ida. आणि एवढंच नाही तर त्या ठिकाणी एक शिखर होतं. पीक म्हणजे काय? हाय पीक ऑफ माउंट इडा. कोणता? हाय पीक ऑफ माउंट इडा. अँड फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर अँड स्ट्रीम, आणि जिथून अशा खूप या ठिकाणी नद्या वाहत होत्या, प्रवाह वाहत होते, असं आपण पाहिलेलं आहे. अँड द व्हॅलीज अमॉंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड, आणि द व्हॅलीज अमॉंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल, आणि व्हॅली वेअर व्हेरी वेल वॉटर्ड, आणि ज्या व्हॅली होत्या त्या वेल वॉटर्ड होत्या, अतिशय चांगलं पाणी होतं, आणि मशागतीनं या ठिकाणी चांगल्या होत्या, फर्टाईल होत्या, सुपीक होत्या. अँड विथ कॉर्न ग्रोईंग in a fertile field and cattle. Yes, feeding on the rich grass. feeding लक्षात, हे feeding, carrying असं आपण या ठिकाणी बघितलेलं आहे. म्हणजे खात होते. feeding on the rich grass of the meadow while sheep fed on the slope of the hills. लक्षात, तर असं या ठिकाणी हा भाग पाहिलेला आहे आपण. आता बघा याच्यामध्ये एक शब्द आपल्याला सेल दिसायला लागलेला आहे. आता या सेल बद्दल आपण परत नंतर सविस्तर या ठिकाणी माहिती शिकणारच आहोत विद्यार्थी मित्रांनो. तर ते तुम्हाला मी व्होकॅब्युलरी मध्ये सांगेलच. आता बघा यामध्ये आपण ग्रामरचे सेंटेन्स जर पाहिले तर काय काय येऊ शकतात? द इलियाड इज द स्टोरी ऑफ अ विल्यम और ट्रॉय. येस, म्हणजे या ठिकाणी ऑरचा वापर केलेला आहे, बरोबर. आणि याचा क्वेश्चन टॅग काय होणार आहे? इजंट इट होणार आहे, राईट. अ रिच ट्रेडिंग सिटी
आणि हे सुद्धा काही फ्रेज आहे. इन आशिया मायनर नियर नॅरो सी, दॅट इज अ फ्रेज, राईट. अँड दॅट लीड्स, आता या ठिकाणी दॅट लीड्स फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी, इट इज अ दॅट लीड्स. आता बघा लक्षात द्या, दॅट लीड्स म्हणजे कोण, सी दॅट लीड्स म्हणजे ते नेतृत्व करत होते, याचा अर्थ या ठिकाणी पुढे जात होते. फ्रॉम द एजियन टू द ब्लॅक सी अँड इट वॉज वेल सिच्युएटेड, इट वॉज वेल सिच्युएटेड. इट इज अ पॅसिवाइज सेंटेन्स बोथ फॉर कॉमर्स अँड ॲग्रिकल्चर. या ठिकाणी आपण ॲक्टिवाई या ठिकाणी काय करू शकतो आपण, तर नॉट ओनली बट ऑल्सो, त्यानंतर ॲज वेल याचा वापर आपल्याला करता येईल. आता बघा, इन फ्रंट ऑफ द सिटी, आता या शहराच्या समोर काय होतं, वॉज द सी ओव्हर, सी ओव्हर, ओव्हर इज अ प्रीपोजिशन, राईट, ओव्हर. आणि विच सेल्ड, विच सेल्ड, इट इज अ ॲडजेक्टिव्ह क्लॉज, विच सेल्ड द शिप्स ऑफ अ ट्रॉय अँड कॅरिंग गुड्स अँड ग्रेन्स. कॅरिंग गुड्स अँड ग्रेन्स इज ऑल्सो अ सिम्पल सेंटेन्स. ॲट द बॅक रोज द हाय पीक्स ऑफ द माउंट टिडा, ठीक आहे ना, ही एक फ्रेजच आहे. फ्रॉम विच फ्लोड मेनी रिव्हर्स अँड स्ट्रीम, म्हणजे ज्याच्यावरून खूप या ठिकाणी वाहत होते. म्हणजे इथं नॉट ओनली बट ऑल्सोचा वापर करू शकता. रिव्हर्स अँड स्ट्रीम्स म्हणजे नाऊन कनेक्ट करण्यात आलेले आहेत अँड. ओके. द व्हॅली अमॉंग द हिल्स वेअर वेल वॉटर्ड अँड फर्टाईल, राईट. द व्हॅलीज, आता व्हॅलीज अमॉंग काय आहे, तर या ठिकाणी प्रीपोजिशन आहे. अँड द हिल्स, हिल्स काय होतं, द व्हॅलीज अमॉंग द हिल्स म्हणजे इथल्याच्या दऱ्या होत्या त्या आणि हिल्स होत्या त्या काय होत्या, वेअर वेल वॉटर्ड. लक्षात, इथे पॅसिवाइज, वेल वॉटर्ड अँड फर्टाईल, फर्टाईल होत्या, वेल वॉटर्ड अँड फर्टाईल. इथं तुम्ही नॉट ओनली बट ऑल्सोचाही वापर करू शकता. स्टेट द व्हाईसही तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. विथ अ कॉर्न ग्रोईंग इन अ फर्टाईल फील्ड अँड कॅटल. फीडिंग ऑन द रिच ग्रास, राईट, फीडिंग ऑन द रिच ग्रास म्हणजे जगत होत्या. फीडिंग ऑन द रिच ग्रास ऑफ द मेडोज वाईल शी फेड ऑन द स्लोप ऑफ द हिल्स. आता बघा लक्षात घ्या, शी फेड ऑन द स्लोप्स ऑफ द हिल. या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काय विचारला जाऊ शकतो क्वेश्चन, तर ॲड अ क्वेश्चन टॅग, राईट. काय होणार आहे, तर डिडंट आपण दे म्हणू शकतो, राईट. शिप, शिपचं अनेक वचन या ठिकाणी काय होऊ शकतं की शिप, शिपच होत असतं. आणि दुसरं एक ठिकाणी आपण जर पाहिलं तर या ठिकाणचा एक काळ आहे, तर काळ हा कोणता आहे, सिंपल पास्ट टेन्स आहे. तर अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला हा जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि इतर मित्रांना शेअर करा. याचा सेकंड पार्ट आपण लागलीच या ठिकाणी शिकणार आहोत. आपण गडबडीने शिकणार नाहीत, तर अतिशय हळुवारपणे एक एक पॅसेज आपण शिकणार आहोत, जेणेकरून तुमचं इंग्रजी या ठिकाणी परफेक्ट होण्याच्या मार्गावर असेल आणि प्रत्येक शब्द तुम्हाला चांगला समजेल. ओके. यावरचा संपूर्ण जो गृहपाठ आहे, यावरचे सगळे क्वेश्चन असतील, हे सगळं आपण या ठिकाणी सविस्तर बघूया. ओके. हॅव अ नाईस डे. बाय. सी यू.